नमस्कार, मी वैष्णवी जोशी. आपण पाहताय न्यूज मराठी 24/7. तर एक नजर टाकूयात आजच्या खास रिपोर्टकडे. नाशिक शहराला धार्मिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं. तसंच एक पर्यटन ठिकाण म्हणून देखील नाशिक शहराची एक वेगळीच ओळख असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर महत्त्वाचं म्हणजे नाशिक शहर ऐतिहासिक ठेवा जपणारं देखील एक शहर आहे. या शहरात अनेक अशा ऐतिहासिक वास्तू आहेत आणि त्यांपैकीच एक वास्तू म्हणजे पांडव लेणी. तर या पांडव लेणीची थोडक्यात माहिती नेमकी काय हे जाणून घेऊयात आजच्या या खास रिपोर्टमधून. आपल्या महाराष्ट्राला इतिहासाचा उत्तम असा वारसा लाभलेला आहे. तसंच उत्तम असे डोंगर, किल्ले, लेण्या यांचा देखील अमूल्य असा ठेवा या महाराष्ट्रात आहे. तसंच संपूर्ण देशात असणाऱ्या एकूण 1200 प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी तब्बल 680 लेण्या या महाराष्ट्रात आहेत. त्यात या पांडव लेणीचा किंवा त्रिरेशमी बौद्ध लेण्यांचा समावेश होतो. तर या महाराष्ट्रातील असंख्य लोक ही लेणी बघण्यासाठी येतात. तर एकूण 24 लेण्या या ठिकाणी आहेत. तसंच विशेष म्हणजे लेण्यांमधील मूर्त्या देखील चांगल्या स्वरूपात असल्याचं पाहायला मिळतं. तर पांडव लेणी ही प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या हीनयान आणि महायान पंथाच्या कालखंडात खोदण्यात आली. तर बऱ्याचशा लेण्यांत बौद्ध शिल्पे देखील कोरण्यात आली आहेत. यातील गौतम बुद्ध यांची शिल्पे स्थानक प्रलंब पादासन, पद्मासन, सिंहासन, तसंच ध्यान मुद्रा, धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा, वरद मुद्रा आणि महापरिनिर्वाण मुद्रेत कोरण्यात आली आहे. तसंच या मूर्तीची शिल्पकला देखील एकदम कोरीव आणि सुंदर असल्यामुळे लेण्या बघायला आलेल्या पर्यटकांचं भान हरपून जातं. तर गौतमी सातकर्णी हा त्या काळचा भारतातील सर्वात सामर्थ्यवान राजा होता. तसंच त्यावेळी त्या राजाच्या इतका सामर्थ्यवान राजा दुसरा कोणीच नव्हता. तर सातवाहन, क्षात्रप आणि अभिर हे तिघेही कट्टर शत्रू असल्याने या 3 राजघराण्यांच्या 2500 वर्ष कालावधीत या लेण्या कोरल्या असल्याचा इतिहासात सांगितले जात आहे. 2500 वर्ष कालावधीत या लेण्या कोरल्या असल्याचं इतिहासात सांगितलं जात आहे. असा या पांडव लेणीचा थोडक्यात इतिहास आहे. आम्हाला खात्री आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तर आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत. मात्र अशाच माहितीपूर्ण विषयांना घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.